मित्रांनो नमस्कार. 18 मिनिटे हे शीर्षक पाहून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल की यामध्ये अर्थपूर्ण असं काय आहे. यावर लक्ष केंद्रित करून आणि विचलित होण्यापासून दूर राहून कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी हे एक उपयुक्त मार्गदर्शक पुस्तक आहे. पुस्तकाद्वारे तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेल्या करिअरला आकार द्याल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी मार्ग शोधू शकाल. हे पुस्तक कशासाठी आहे तर ज्यांना चांगली नोकरी करायची आहे, ज्यांना कामाच्या प्रमाणात दडपण जाणवत आहे, ते जीवनात आनंद आणि अर्थ शोधत आहेत, या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. पीटर ब्रेगमन स्टार्टअप पासून प्रस्थापित कंपन्यांपर्यंत सीईओंना मार्गदर्शन करतात. आजचे कामाचे वातावरण अग्रगण्य आणि सुधारणे ही त्यांची खासियत आहे. त्यांचे लेखन फोर्ब्स आणि सायकोलॉजी टुडे मासिकामध्ये देखील प्रकाशित झालेले आहे. हे पुस्तक काय सांगते? फोकस शोधा आणि 18 मिनिटात काम पूर्ण करा. मित्रांनो, आधी आपण एक काम करा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला कधी लक्ष केंद्रित करणे कठीण वाटते का? फक्त तुम्हालाच नाही तर इतरही अनेकांनी ती भावना अनुभवली आहे. 24 तास तुमच्या बाजूने फेसबुक, इंस्टाग्राम आणि स्मार्टफोनसह सतत तुमच्या फोकसमध्ये व्यत्यय आणणाऱ्या सूचना प्रदर्शित करत असल्याने तुम्हाला नेहमीच अडचण येत असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण विचार करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला बरेच मुद्दे लक्षात येतील. काम पूर्ण करणे कठीण असेल तर आपण हे नक्कीच ऐकणार. मग तुम्ही या विचलनांवर मात करून तुमचे लक्ष पुन्हा कसे मिळवाल? प्रथम, आपण एकट्याने सर्व काही करू शकत नाही, हे सत्य स्वीकारले पाहिजे. मग तुम्हाला तुमची ध्येय तुमची स्वतःची आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. शेवटी ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजना बनवण्याची वेळ आलेली आहे. काही टिप्स आहेत ज्यांना जास्त वेळ लागत नाही, ज्यामुळे तुमचे यश सोपे होऊ शकते. फक्त 18 मिनिटे या पुस्तकाद्वारे आपण अधिक जाणून घ्याल. जीमेलच्या सेंड पूर्ववत करा बटनातून जीवनाचे धडे, जेलीपासून निवडीचे धडे जे जीवनात आनंद आणि अर्थ शोधत आहेत. विराम देऊन आणि आपल्या सर्वोत्तम क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करून प्रारंभ करा. काही वेळा सकाळी उठणे आणि आपल्या कामांची यादी पाहणे जबरदस्त असू शकते. सर्व काम पूर्ण करण्यासाठी योग्य वेळेचे आयोजन करणे खरोखर कठीण आहे. तथापि योग्य नियोजन आणि लक्ष केंद्रित करून आपण अद्याप उत्पादक होऊ शकता आणि ते पूर्णसुद्धा करू शकता. तर ते कशा पद्धतीने? तर प्रथम क्षणभर थांबून लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय शोधा. काम खूप महत्त्वाचे नसावे, लगेच पूर्ण करणे आवश्यक आहे आणि लगेच पूर्ण करणे आवश्यक नाही. या क्रमाने कामाची व्यवस्था करा आणि एक प्रभावी कार्यपद्धती घेऊन या. सर्वात फलदायी विराम दिल्याने तुम्हाला चुका टाळण्यास देखील मदत होते. उदाहरण म्हणून जीमेलचे अँड सेंड वैशिष्ट्य घ्या. तुम्ही नुकत्याच पाठवलेल्या ईमेलबद्दल तुम्हाला पश्चाताप झाला आहे का? हे पाहण्यासाठी हे वैशिष्ट्य तुम्हाला 5 सेकंद देते आणि 5 सेकंद म्हणजे सर्व लोकांना थांबावे लागेल आणि त्यांची चूक लक्षात घ्यावी लागेल. अर्थात लोकांनी प्रथमतः चुकीचे ईमेल लिहिणे आणि पाठवणे टाळले तर बरे होईल. आपल्या पहिल्या अंतर्प्रेरणेमध्ये बऱ्याचदा अनेक भावनांचा समावेश असतो. मेंदूला योग्य दिशेने नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याची याच्यासाठी वेळ लागतो. म्हणून गोंधळ टाळण्यासाठी किंवा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आपण कार्य करण्यापूर्वी हळू करा आणि पुनरावलोकन करण्यासाठी थोडा वेळ द्या. ब्रेक घेतल्याने तुम्हाला चिरस्थायी यशाची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. जीवनाचा मॅरेथॉन म्हणून विचार करा. यासाठी सतत प्रयत्न आणि चिकाटी आवश्यक आहे. मॅरेथॉन धावपटू धावण्याच्या वेळेच्या आणि विश्रांतीच्या वाजवी व्यवस्थेद्वारे ती सहनशक्ती प्राप्त करतात. आठवड्याचे 4 लहान दिवस, 1 मोठा दिवस आणि 2 विश्रांती दिवसांमध्ये विभागणे. आणि या ॲथलीट्सप्रमाणे तुम्हाला गोष्टींवर विचार करण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता आहे. विराम दिल्याने तुम्हाला नवीन मार्गांनी विचार करण्याची अनुमती मिळते, ज्यामुळे नवीन शक्यता सादर होतात. त्या विश्रांतीशिवाय तुम्हाला असे वाटेल की तुम्ही ऑटो पायलटवर आहात, फक्त उपलब्ध दिशानिर्देशांमध्ये कार्य करत आहात. हे देखील चुका आणि संधी गमावण्याचे एक कारण आहे. जेव्हा तुम्ही क्षणभर थांबता तेव्हा तुमच्या मेंदूला शांत होण्याची, गोष्टी अधिक योग्यरित्या पाहण्याची आणि नवीन शक्यतांचा शोध घेण्याची संधी मिळेल. म्हणून हे महत्त्वाचे काम प्रथम करा. विराम द्या. आपल्या सामर्थ्यांचा फायदा घेऊन आणि आपल्या कमकुवत
कमकुवतपणाचा स्वीकार करून आपल्यासाठी काय कार्य करते ते शोधा. तुमची महत्त्वाकांक्षा मोठी आहे, पण सुरुवात कुठून करावी हे माहीत नाही का? तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय शोधण्यासाठी तुमचा स्वतःचा वेळ शेड्यूल करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. एक दिवस, एक आठवडा, एक वर्ष किंवा आयुष्यभर तुम्हाला कोणती उद्दिष्टे पूर्ण करायची आहेत हे स्वतःला विचारा. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला दिशा हवी आहे आणि ती योग्यरित्या मिळवण्यासाठी त्याची गुरुकिल्ली म्हणजे तुमच्या निवडी मर्यादित करणे आणि तुमची ताकद वापरणे. कमी पर्याय असताना कार्यवाही करणे सोपे जाते. तुमचे पर्याय कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुमची सामर्थ्य आणि प्रतिभा यांच्याशी जुळणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. याकडे वेळ आणि उत्तम दर्जाचे योग्य वाटप करण्याचे प्रभावी धोरण म्हणून पाहिले जाऊ शकते. तुमच्या जीवनात बदल घडवणाऱ्या 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही पद्धत वापरा. तुमचे सामाजिक जीवन सुधारते, तुम्ही चांगले पालक व्हाल किंवा तुम्ही सुधारित उत्पादने देऊ शकता. या उद्दिष्टांवर तुमचा 95% वेळ खर्च करून तुमचा वेळ आणि ऊर्जा शक्य तितक्या चांगल्या प्रकारे वाटप केली जाईल. तथापि सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अर्थ असा नाही की आपण कमकुवतपणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे, परंतु त्याऐवजी त्या स्वीकारा. जेव्हा तुम्ही जीवनात दिशा शोधत असाल आणि पुढच्या दिवसासाठी किंवा पुढील काही वर्षांसाठी काय करायचे ते निवडायचे असेल, तेव्हा सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्हींचा विचार करा. जिथून तुम्हाला यशाचा योग्य मार्ग सापडेल. तुमचे व्यक्तिमत्व वेगळे ठेवा आणि तुमच्या आवडीचे अनुसरण करा. त्याचवेळी नुकसान टाळा. ज्या गोष्टी तुम्हाला गैरसोय म्हणून वेगळे करतात त्या गोष्टींचा तुम्ही कधी विचार केला आहे का? असा विचार करू नका. उलट तो तुमचा स्पर्धात्मक फायदा आहे. विविध बाजारपेठा लोकांना पूर्वीपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध करून देतात. बार आणि रेस्टॉरंटपासून ते तंत्रज्ञान उपकरणे आणि मोबाईल ॲप्सपर्यंत ती वेगळे दिसतात आणि तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ती वेगळे असतात. पुढील वर्षामध्ये यशस्वी प्रकल्प काय करतील? उत्तर आहे विशेष आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करा. कधीकधी फरक हाच असतो जो आपल्याला आपल्या आवडीचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करतो. आपल्याला ज्याची आवड आहे ते करणे हे आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी करण्यापेक्षा नेहमीच सोपे आणि अधिक आनंददायक असते. एखाद्या विशिष्ट कौशल्यावर प्रभुत्व मिळवणे किंवा परिपूर्ण होण्यास बराच वेळ लागू शकतो, म्हणून आपण खरोखर आनंदी असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. उदाहरण म्हणून एखादी साधन शिकणे घ्या. बर्लिन अकादमी ऑफ म्युझिकच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की व्यावसायिक पियानो वादक होण्यासाठी 8,000 तास लागतात. तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल तर हा कालावधी कमी होऊ शकतो. तथापि यशस्वी होण्यासाठी आपल्याला तोटे देखील टाळावे लागतील. सर्वात सामान्य त्रुटींपैकी एक म्हणजे जेव्हा तुम्ही अयशस्वी व्हाल किंवा चूक करता किंवा हार मानण्याची प्रवृत्ती या फंदात पडू नका. त्याऐवजी स्वतःला उचलून घ्या आणि अपयशाला शिकण्याची आणि सुधारण्याची संधी म्हणून पहा. आणखी एक संकट म्हणजे भविष्याबद्दल अनिश्चिततेमुळे निराश होणे. किंबहुना भविष्य कोणालाच माहीत नाही. लॉटरी जिंकणारे तिकीटसुद्धा भविष्यात आपली आपत्ती ठरू शकते. सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करणे आणि स्वतःच्या संधी निर्माण करणे चांगले आहे. तर तुम्हाला आधीच माहीत आहे की काय करावे आणि काय टाळावे. आता तुमची योजना अंमलात आणण्याची वेळ आलेली आहे. 18 मिनिटांच्या विधीसह तुमच्या दिवसाची योजना करा. योजनेचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला वाजवी वेळेची व्यवस्था करणे आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी तुमच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रणाली असणे आवश्यक आहे. 18 मिनिटांचा विधी आपल्याला आवश्यक असलेली प्रणाली आहे. प्रथम तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी सकाळी 5 मिनिटे काढा. आपण करू इच्छित असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त टाळण्यासाठी अतिरिक्त वगळा याद्या तयार करा. हे तुम्हाला तुमचा कामाचा दिवस व्यवस्थापित करण्यात आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल. एक चांगले पालक बनणे हे तुमचे ध्येय आहे असे गृहीत धरून आज तुम्ही इतर पालकांचा सल्ला न घेण्याचे ठरवू शकता आणि त्याऐवजी तुमचे विचार ऐकण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. तुमचे मूल नियोजन हे कार्य पूर्ण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. याचा अर्थ तुम्ही आजचे काम उद्यासाठी सोडू शकत नाही. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जेव्हा लोक त्यांच्या वेळापत्रकासाठी तपशीलवार वेळ आणि ठिकाण सेट करतात तेव्हा गोष्टी अधिक सहजपणे करू शकतात. अर्थात काही वेळा गोष्टी योजनेनुसार जात नाहीत आणि आपल्याला समायोजित करावे लागेल, परंतु सर्व काही 3 दिवसांपेक्षा जास्त उशीर करू नका. तरीही ते करणे शक्य नसल्यास ते सोडून देणे चांगले. पुढे विराम देण्यासाठी प्रत्येक तासाला 1 मिनिट घ्या.
माणसं काही वेळा अगदी सहज भारावून जातात आणि विचलित होतात. ट्रॅकवर राहण्यासाठी आपण काय केले आहे आणि आपण पुढे काय करावे यावर विचार करण्यासाठी दर तासाला एक छोटा ब्रेक घ्या. मग तुम्ही पुन्हा लक्ष केंद्रित कराल आणि काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळेल. दिवसाच्या शेवटी 5 मिनिटे मूल्यमापन करा. आपण दिवसभरात काय केले आणि काय केले नाही याचा विचार करण्याची ही वेळ आहे. लक्षात ठेवा, चुकांमधून शिकणे हे दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली आहे. आता दैनंदिन 18 मिनिटांच्या योजनेच्या सामर्थ्याने तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या विचलनांवर मात करा. विचलित होऊ नये म्हणून तुम्हाला तुमच्या पुढाकारावर, तुमच्या सीमांवर आणि स्वतःवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. तुमच्याकडे ते पूर्ण करण्यासाठी योजना आणि पद्धत असली तरीही तुम्ही कदाचित विचार करत असाल, रोजीच्या विचलतेचे काय, त्याचा माझ्या मूळ योजनेवर परिणाम होऊ शकतो. लक्ष विचलित करणे सोपे नाही अर्थातच, आणि बऱ्याचदा गोष्टी पूर्ण करण्याचा सर्वात कठीण भाग असतो. फक्त वातावरण बदलणे तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकते. कारण जर तुम्ही दररोज फक्त एका भिंतीकडे पाहत असाल तर तुम्ही सहज विचलित व्हाल. हेच कारण आहे की बैठकीच्या खोलीतील खुर्च्यांची पुनर्रचना केली जाते, जेणेकरून प्रत्येकजण अधिक लक्ष केंद्रित करू शकेल. जर तुम्ही गोष्टी मजेशीर म्हणून केल्या आहेत असे पाहिल्यास प्रेरित राहणे सोपे आहे. समजा तुमच्याकडे एक दीर्घ मुदतीचा प्रकल्प आहे जो त्रासदायक दिसत आहे. त्या कामातून खेळाचा विचार करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, दबाव कमी करण्यासाठी प्रकल्पाची वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागणी करा आणि त्या स्तरांना मारण्यासाठी बक्षीस वाढवा. तुमच्या कार्यक्षेत्राची विचलनांपासून संरक्षण करण्यासाठी स्पष्ट सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही खाजगी कार्यालयात काम करत असाल तर प्रत्येकाला, अगदी तुमच्या मुलांसाठी हे स्पष्ट करा की त्यांनी तुमच्या गोपनीयतेचा आदर करणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे व्यत्यय आणू नका किंवा दार ठोठवण्याचा नियम असेल तर तुम्हाला ते पाळले जाईल याची खात्री करावी लागेल, अन्यथा लोक ते फक्त एक सूचना म्हणून येतील. कधीकधी विचलित होण्याचे कारण आपणच असतो. तुम्हाला मदत करण्यासाठी इथे एक युक्ती आहे. स्वतःचे लक्ष विचलित करा. बऱ्याचदा तुम्ही जंक फूड किंवा ट्विटरच्या मोहाचा प्रतिकार करू शकता आणि स्वतःला विचलित करून थांबवू शकता. हे चालू असलेल्या कामावर विराम देण्यासारखे आणि पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासारखे आहे. आता तुम्ही विचलित होण्यात प्रभुत्व मिळवले आहे. तुमची योजना सुरू करण्याची वेळ आली आहे. म्हणून तुमच्यासाठी एक शेवटची टीप: लहान प्रारंभ करा आणि नंतर बाकीचे नैसर्गिकरित्या येतीलच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.